सांगली नांदणी तालुका शिरोळ येथील माधुरी उर्फ महादेवी या हत्तीला पुन्हा नांदणी मठातच ठेवावं आणि सांगली संस्थानच्या गणपती मंदिरासाठी नवीन बबलू हत्ती आणावा या मागणीसाठी मारुती चौक येथे भारतीय जनता पक्ष आणि नागरिकांच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। सांगलीकरांच्या भावना लक्षात घेता मंदिरात नवीन हत्ती आणण्याची गरज असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय। हत्ती आमचा लाडका आहे आणि तो आमच्या श्रद्धेचा भाग आहे। नवीन हत्तीला आम्ही तळहाताच्या फोडासारखं जपू, त्याचं संगोपन लहान मुलासारखं करू असं आंदोलनकर्त्यांनी नमूद केलं आहे। या आंदोलनात भाजपचे युवा नेते पृथ्वीराज पवार, माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, माधुरी वसगडेकर, विलास शिंदे, विजय साळुंखे, उदय मुळे, चंद्रकांत सूर्यवंशी, स्नेहल जगताप, सतीश जाधव, रामचंद्र देशपांडे, अभिमन्यू भोसले, राहुल कुलकर्णी, प्रशांत चिपळूणकर, अविनाश मोहिते, निलेश इंगमिरे, प्रथमेश मुळे, सचिन घेवारे, रवींद्र वादवणे, अमर चित्रे, अमर माने, बाळ राजपूत, प्रदीप कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते। आज सांगलीच्या मारुती चौकामध्ये माधवी परत मिळावी आणि कायदेशीररित्या मिळावी आणि सांगलीमध्ये नवीन बबलू हत्ती आणला पाहिजे यासाठी आम्ही सह्यांची मोहीम चालू केलेली आहे। त्याची पहिली सुरुवात म्हणजे सह्या आणि तीव्र निदर्शनं करण्यात आलेली आहेत। त्यामध्ये समस्त सांगलीकर अगदी तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळेजण सामील झाले होते आणि ही मोहीम आता आणखीन तीव्र करण्यात येईल। प्रसंगी आम्हाला रस्त्यावरती उतरून हायवे अडवायला लागला तरी चालेल, पण ही मोहीम आम्ही यशस्वी केल्याचं थांबणार नाही। आज सांगलीतील समस्त नागरिक, लहान बालगोपाळांपासून विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक इथं आले होते। त्यांनी उत्स्फूर्तपणे सह्या केलेल्या आहेत आणि आमच्या या मोहिमेला पाठिंबा दिलेला आहे। त्यांची पण आम्हाला इच्छा सांगणं आहे की तुम्ही कधीही हाक मारा, आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरायला तयार आहोत। भूमिका काय आहे? पुढची भूमिका आमची आज जो मारुती चौकात हा जो उपक्रम चालू केलेला आहे तो सांगली शहरातील प्रत्येक प्रमुख ठळक चौकांमध्ये हा केला जाईल। याच्या प्रति आम्ही केंद्र सरकार, राज्य सरकार आणि वन विभागाकडे पाठवू आणि कायदेशीररित्या आम्ही ही लढाई पुढे नेऊ। त्याचबरोबर गरज पडली तर जनतेतूनही उठाव केला जाईल।